भाजपच्या राष्ट्रीय सचिव बीड लोकसभा भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बुधवारी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी मी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभे करेल असे सांगितले। आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली। यावेळी त्यांनी नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारीविषयी पंकजा मुंडेंना सल्ला दिलाय। त्यांना माझं सांगणं आहे की बीडची निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं। काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा। नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशाला भाग नाही, नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे। मग ती बीजेपीकडे आहे, शिंदे गटाकडे आहे आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत। अगदी बीजेपी किंवा इतर समजा ओबीसीचे अगदी वंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत, ते बाळासाहेब सानप सारखे आहेत, उदय सांगळे सारखे एक नवयुवक सुद्धा आहे, खूप आहेत ना इकडे उमेदवार। तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून घ्या। आज ती गरज आहे या सगळ्या समाजाची। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।